आज आहे माहेरी दुसरा दिवस आणि इकडे सुरू आहे बापलेकांची मस्ती। त्यानंतर दुसरीकडे आम्ही करत आहोत स्वयंपाक आणि स्वयंपाकात आज खास बेत आहे। सो मम्मीनी आज बनवलेलं आहे दम आलूची भाजी आणि ती पण मस्त अशी रश्याची भाजी केली आहे, कारण माझे सासरचे लोक पण जेवायला येणार होते आणि त्याच्यासोबत पुरीचं कॉम्बिनेशन खूप छान वाटते आलूसोबत। इकडे मी मम्मीला पण हेल्प करत आहे, आम्ही दोघी मिळून आज स्वयंपाक करत आहोत। इकडे मी बनवत आहे पुरणपोळी। सो पुरणपोळीसाठीचं पुरण मम्मीने आधीच बनवून ठेवलेलं होतं, मी फक्त पोळी बनवत आहे। मला पुरणपोळी फार आवडते, मम्मी नेहमीच माझ्यासाठी पुरणपोळी बनवते जेव्हा पण मी माहेरी जाते। तुम्हालाही आवडते का पुरणपोळी? मला तर फार आवडते। सो इकडे मी माझ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बघा किती छान दिसत आहे ना। इकडे पुरणपोळी बनवून घेतल्या आणि त्यानंतर दुसरीकडे मी पुऱ्या बनवत आहे पुरणपोळी झाल्यावर। सो पुरी आलूसोबत छान वाटते आणि इकडे माझी पुरी पण बघा मस्त फुगली की नाही, मस्त फुगली। त्यानंतर मी इकडे बनवत आहे कटलेट्स, आलूचे कटलेट्स माझ्या हातचे छान बनतात, तर मम्मीनी म्हटलं तूच बनव। सो मी इकडे कटलेट्स बनवून घेत आहे आणि याला मस्त असं गोल्डन क्रिस्पी होतपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि हे खूप छान क्रिस्पी बनतात आणि मला पण खूप आवडते आणि मी घरच्यांसाठी स्पेशली बनवलेलं आहे। सो इकडे आम्ही जेवण वाढून घेतो आहोत आणि खूप मस्त असं आमचं जेवण झालेलं आहे। कटलेट्स, पुरणपोळी, पुऱ्या, भाजी। कसं वाटलं तुम्हाला? थँक्यू फॉर वॉचिंग।